दवामध्ये खूप फेमस हॉटेल आहे. सो ते हॉटेल बंद पडलं आणि ते अबेंडन्ड आहे. म्हणजे तिथे कोणी जात नाही आणि ती प्रॉपर्टी सील्ड ऑफ आहे. माझ्यामध्ये किडा आहे, त्यामुळे मी सगळ्यात पहिले तिकडे काय हॉन्टेड आहे ते सर्च करते. तेव्हा मला 2 का 3च व्हिडिओज होते, ज्याच्यामध्ये एव्हिडन्स होता की तिथे त्यांना एका रूममध्ये जे तिकडचे जे घोस्ट हंटिंग करायला गेले होते, त्यांना एक एव्हिडन्स सापडला होता की ते एका रूममध्ये गेले आणि त्यांनी ट्रेसपासेस केले होते ऑनेस्टली स्पीकिंग प्रॉपर्टी. तर आत गेले तर काहीच नाही, म्हणजे एक्सप्लोअर करत होते सगळं. त्यांना इनिशियली काही हे जाणवलं नाही आणि एका रूममध्ये गेले ना, एका मुलगीचा जोरात किंचाळण्याचा आवाज आला आणि आत कोणीच नव्हतं. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. की दवामध्ये खूप फेमस हॉटेल आहे. हॉटेल इज अ फ्रूट. जर आपण बघायला गेलं तर एक असं फळ आहे जे जॅकफ्रूटच्या फॅमिलीमध्ये येतो आणि त्याचा भयंकर प्रमाणात वास येतो. काही लोकांना तो आवडतो. फणसासारखा कसं हां. म्हणजे कापल्या हां, सगळ्यांना पण फणसाचा वास गोड येतो. तो वास थोडासा सडलेल्या कांद्यासारखा येऊ शकतो काही लोकांना असं. आणि ते नाव ठेवलं हॉटेलचं कारण दुरियन इज अ व्हेरी फेमस फ्रूट. ऑल ओव्हर वर्ल्ड म्हणता येईल, एक्सपोर्ट पण केलं जातं ते. सो ते जे हॉटेल आहे ते त्या काळी काढलेलं ते दवामधलं सगळ्यात मोठं फर्स्ट 5 स्टार हॉटेल असं म्हणता येईल आणि खूप प्रेस्टिजियस होतं ते. म्हणजे त्यांनी त्या काळी अजूनही आहे लक्झरी की तुम्ही एकदम वरच्या फ्लोअरवर स्विमिंग पूल देताय, क्लब्स देताय, मोठे मोठे रूम्स देताय किंवा त्यांचं स्वीट असतं ते देताय. त्यांनी खूप छान बनवलेलं. बट ड्यू टू सम फायनान्शियल रिझन्स किंवा फायनान्शियल लॉस किंवा मला वाटतं त्यांच्या पार्टनर्समध्ये डिस्प्यूट झाला. सो ते हॉटेल बंद पडलं आणि ते अबेंडन्ड आहे. म्हणजे तिथे कोणी जात नाही आणि ती प्रॉपर्टी सील्ड ऑफ आहे. बट सील्ड ऑफ म्हणजे ते असं पूर्ण असं फेन्सिंग नाही करत. ते फक्त गेट बंद करतात आणि ज्यांना जायचं असतं आतमध्ये ते जातात एका उड्या मारून. तर त्या हॉटेलचं एक वैशिष्ट्य असं होतं ना की त्याची जी लिफ्ट आहे ती कॅप्सूल लिफ्ट होती आणि कॅप्सूल लिफ्टचं आय थिंक आजही लोकांना खूप आकर्षण असतं कारण ती खूप छान दिसते. एक ॲस्थेटिक ब्युटी म्हणता येईल बिल्डिंग्समधली. आणि ती अशी बाहेरच्या साईडला त्यांनी लावली, ती अशी वरखाली जाताना दिसायची. ती खूप छान वाटायचं. तर आत्ताचं मला माहिती नाही, कारण आत्ता जर कोणी सर्च केलं की हॉटेल हॉन्टेड दवाव असं जरी टाईप केलं कीवर्ड्स टाकून, तरी त्याचे काही व्हिडिओज होते जे आता यूट्यूबनी काढले. बापरे. बट मी गेली होती आय थिंक 2017च्या वेळेला. तेव्हा मला तो माझ्यामध्ये किडा आहे, त्यामुळे मी सगळ्यात पहिले तिकडे काय हॉन्टेड आहे ते सर्च करते. तेव्हा मला 2 का 3च व्हिडिओज होते ज्याच्यामध्ये एव्हिडन्स होता की तिथे त्यांना एका रूममध्ये जे तिकडचे जे घोस्ट हंटिंग करायला गेले होते, त्यांना एक एव्हिडन्स सापडला होता की ते एका रूममध्ये गेले आणि त्यांनी ट्रेसपासेस केले होते ऑनेस्टली स्पीकिंग प्रॉपर्टी. तर आत गेले तर काहीच नाही, म्हणजे एक्सप्लोअर करत होते सगळं. त्यांना इनिशियली काही हे जाणवलं नाही आणि एका रूममध्ये गेले ना, एका मुलगीचा जोरात किंचाळण्याचा आवाज आला आणि आत कोणीच नव्हतं. कॅमेरावर काही दिसलेलं नाही आहे, काही नाही आहे, रूममध्ये अंधार आहे, काही नाही, पण नुसती एक मुलगी जोरजोरात किंचाळते आणि तो किंचाळण्याचा आवाज जो बाहेर त्यांचा एक फ्रेंड उभा होता, कारण ट्रेसपास केलेली प्रॉपर्टी जर कोणी आलं तर सांगायला पाहिजे ना त्यांना. म्हणून त्यांनी एका फ्रेंडला बाहेर उभं केलेलं खाली हॉटेलच्या इथे. तर तो बोलला ती कोण किंचाळत होतो, कारण आवाज आला आणि त्यांच्या जे 3 जणं गेले होते, 2 वरती होते, खालती होता. त्यांच्यापैकी कोणी गर्ल्स नव्हते, ते मुलंच गेलेली रात्री 12-1 नंतर तिथे हे करायला. तर त्यांनी ते रेकॉर्ड केलं आहे त्याच्यामध्ये आणि त्यांनी ते यूट्यूबवर पोस्ट केलं होतं. आय थिंक आता तो व्हिडिओ अवेलेबल नाही आहे. असं अजून एक क्लिप आहे. असे 2 का 3 ग्रुप्स गेले होते आणि त्यांना सेम आलं आहे तिथे अनुभव की तिथे कोणतरी किंचाळतं आणि मागे लागतं. म्हणजे आता तू जर चालत असशील ना कॉरिडॉरमध्ये, तर तुझ्या मागे कोणतरी धावत येणार सोडत आणि असंच अचानक एका बंद ठिकाणी जिथे कोणी नाही आहे, तुझ्या मागे कोणी धावत आलं तर भीती वाटेलच ना. आय मीन इट्स व्हेरी ऑब्वियस. तर हे असं तिथे जाणवलं. आणि अजून एक गोष्ट तिथे लोकांना, म्हणजे आता जे चालतात रस्त्यावर किंवा जातात किंवा इव्हन तिकडचा सिक्युरिटी गार्ड, तो आत नाही बसत, तो गेटच्या बाहेर बसतो. कारण ही इज ऑल्सो व्हेरी स्केर्ड की अरे काही आहे का, कारण एवढ्या साऱ्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल ऐकल्या आहेत करून. तर ती जी लिफ्ट आहे ना ती आपोआप वरखाली जाते. ती लिफ्ट बंद आहे, तिथे इलेक्ट्रिसिटी नाही आहे, सगळं बंद आहे तिकडचं. पण तरीसुद्धा बऱ्याच लोकांना रात्री 12 नंतर ती लिफ्ट आपोआप वरती जाते आणि आपोआप खालती येताना दिसते. आणि मी सेन्स मेन्शन केलं की ती कॅप्सूल लिफ्ट आहे, तर ती बाहेरच्या साईडला आहे. तर त्याचं व्हिडिओज काढणं किंवा त्याच्याकडे बघणं खूप सोपं आहे. त्यामुळे तेही व्हिडिओज बऱ्याच लोकांनी अपलोड केलेले, ते यूट्यूबने काढलेत. तिथे नाही आहेत. मे बी कॉन्ट्रोवर्शियल असू शकतं, माहिती नाही. आणि
ह्याच्याशी रिलेटेड एक गोष्ट आहे जी माझ्या फ्रेंडसोबत घडली होती. मी नावं नाही घेणार बिकॉज ते माझे खूप जवळचे फ्रेंड्स आहेत आणि बरं. म्हणजे त्यांच्यासाठी खूप भीतीदायक गोष्ट होती. पण मला त्यांचं हेच म्हणणं होतं की हे कोणी करायला सांगितलेलं का तुम्हाला? कारण त्यांनी जे केलं ते स्वतःहूनच ओढून घेतलं. तर आपण जेव्हा एका ठिकाणी जातो तर काही असेल तर आपण बोलतो ना की कशाला ओढून घ्यायचं अंगावर. तर त्यांनी ना दोघं जण चालत चालत आले. तिथे बाजूला खूप सारे बेकरीज आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, हॉटेल्स आहेत, कारण मोठं हॉटेल आहे ना ते. सो ते असे चालत चालत येत होते रात्री 9:30-10ची वेळ असेल आणि दोघं जण होते ते. तर त्यातला एक जण बोलला की अरे हे आपण हॉटेलवरनं पास करतोय, हॉटेलवरनं चाललोय आपण. तर अरे काय मला फरकच पडत नाही, हॉन्टेड बिंटेड मी काय मानत नाही याच्यामध्ये, सगळं खोटं असतं. तर तो बोलला अरे तू इथे उभं राहून कशाला बोलतोयस, आपण पुढे जाऊ, क्रॉस करू, तेव्हा काहीतरी बोलला. तर नाही नाही मला काय फरक नाही पडत, मी तर सांगतो इथे जर काय असेल ना तर माझ्यासोबत माझ्या मागे मागे आलंच पाहिजे, असं बोलला तो. तर तो दुसऱ्याची हे झाली, घाबरला तो. अरे काय बोलतोयस यार, मी आहे सोबत, माझा तरी विचार कर, मला हे काही नको आहे. आणि मग तो असं माझ्या मागे येऊ नका कोणी, असं बोलून गेला, उद्गारून गेला एकदम असं सडनली. आणि मग दुसरा बोलतो अरे मी सांगतो काही नाही होत, इथे काही नाही, उगाचच लोक स्टोरीज करतात. मग ते लोक गेले चालत चालत डॉमवर आले आणि रात्री झोपायला वगैरे गेले. तर तो बंकबेड होता, दोघं जणच होते रूममध्ये, एक खाली झोपायचा एक वरती झोपायचा. आणि कसं ना तिथे जे वॉटर बॉटल्स भरायचं जे टँक असतं ना ते बाहेर असतं कॉमन सगळ्यांसाठी पाणी भरायचं, ठीक आहे. तर जो खाली झोपलेला फ्रेंड होता ना तो पाणी भरायला बाहेर आला रात्री 12:30-1ला, तहान लागली असेल मग. तर तो पाणी भरायला जेव्हा बाहेर आला आणि वळला त्याच्या रूमकडे घाला, तर त्याला त्याच्या रूमच्या बाहेर काहीतरी काळी सावली दिसली जी उभी होती दरवाजात. अशी काळी म्हणजे पूर्ण काळी नाही म्हणणार, अशी काळी आणि पांढरी मिक्स, स्मोकी ग्रे असा होतं काहीतरी उभं होतं. आणि ते दरवाजाच्या आत जायचा प्रयत्न करत होता का बाहेरच उभं होतं ते त्याला कळलं नाही. बट तो घाबरला, तो खूप जास्त घाबरला आणि तो त्याच्या फ्रेंडच्या रूममध्ये जाऊन बसला. बोलला की मला जायचंच नाही आहे, मी माझ्या रूममध्ये जाऊन झोपूच शकत नाही, मला जायचंच नाही आहे. तर तो त्याच्या फ्रेंड बोलला की ठीक आहे यार तू आज इथं झोप, काही टेन्शन नाही आहे, काय गरज नाही आहे तिथे जायची. तर मग सकाळ झाली आणि त्याच्या रूमवर गेला तो परत. आणि त्याचा जो वरती झोपलेला मित्र तो बोलला अरे तू कुठे होता, रात्री आला का नाहीस, मी तर बसलो होतो ना, काय म्हणजे असं मला एकटला सोडून गेला, सांगितलं पण नाही. आणि तो चिल्ड आउट होता, म्हणजे सरप्रायझिंगली त्याला काही अशी भीती नव्हती. तर मग त्यांनी त्याला सांगितलं की अरे तुला माहिती आहे का काय झालं होतं, तू जे काल कांडी करून आलास त्याच्यामुळे मला दरवाजाच्या बाहेर असं 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 दिसलं. ते अरे काय खोटं बोलतो, तू झोपेत असेल, तुला काहीतरी दिसलं असेल, तुझ्यामुळे डोळ्यात कचरा गेला असेल, तू चोळले नसेल डोळे, असं खूप काय काय बोलला त्याला. हो तर ठीक आहे चल मी तुला सांगतो, आपण कॅमेराचं रेकॉर्डिंग बघूया. तर जिथे कॅमेराची रूम असते, कारण सगळीकडे कॅमेराज लावलेत आमच्या इथे डॉममध्ये, कॅमेराच्या रूममध्ये गेले तर कॅमेरामध्ये कॅप्चर झालं आहे की त्याच्या रूमच्या बाहेर काहीतरी काळी आकृती उभी होती. बापरे. आणि ते बघितल्यावर त्या दिवसानंतर त्या पोराने तोंडातनं चुकार शब्द काढलेला नाही आहे ह्या बाबतीमध्ये की हे खोटं असतं, किंवा कधी कुठल्या गोष्टीला चॅलेंज पण केलेलं नाही आहे. आणि नंतर तो 2 दिवस झोपलाच नाही त्याच्या रूममध्ये, म्हणजे आय थिंक कोणीच गेलं मग ते नव्हतं. व्हिडिओ आहे त्यांच्याकडे की त्यांनी नाही घेतलं, डिलीट केलं घाला? ते मला माहिती नाही, पण त्यावेळेला कारण कसं जनरली लोक डिलीट करतात किंवा हो. नको, काहीच नकोय, जाऊ दे. ते कोणाला माहितीच नव्हतं ना हे. हा सडनली बोलला, हे रात्री घडलेली गोष्ट आहे 12-12:30 नंतर, आणि सकाळी ब्रेकफास्ट नंतर अराउंड 10-11च्या आसपास गेले असतील, चल आपण बघूया सलट मग. आणि कॅमेरामध्ये गोष्टी कॅप्चर होतात, असं होत नाही. कारण एस्पेशली जर कुठली असं ऑर्ब्स असतील किंवा स्मोकी सिलाउट असेल तर ते कॅप्चर होतं तिथे, आपण आकृती ज्याला म्हणतो सिलाउट, तर ते कॅप्चर होतात मोस्ट ऑफ द टाइम्स. तर ते कॅप्चर झालं होतं. हां तुम्हाला असं प्रॉपर माणूस नाही दिसत, पण जर अशा गोष्टी असल्या तर दिसून येतात बरेच वेळा. त्यामुळे मग हे खूप भयानक प्रकार होता झाला होता तो. बापरे.